सोलापूर जिल्ह्याचा अनेक शिवसैनिक प्रचारात गेला होता आमच्या स्वतःच्या पैशाने, परंतु ह्या भडव्याला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं। त्या 6 या ओम्या निंबाळकरला, या बंड्या जाधवला, या आष्टीकरला, या दिना पाटलाला, या भडव्याला निवडून दिलं। संजय दिना पाटला स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा, स्वर्गात गद्दारी करू नको। हे भाऊसाहेब वागचौऱ्या खाऊन खाऊन काळा तोंडाचा झाला की रे, स्वर्गात जाऊन तिथं गद्दारी करू नको रे भाऊसाहेब वागचौऱ्या। तुला नरकात सुद्धा जागा दिसणार भेटणार नाही रे, शिवसेनेच्या सामान्य शिवसैनिकाची तू गद्दारी केला रे, तुला असं कसं साफ चावला रे नागेश राजा, तुला कसा साफ चावला रे। तरी सुखी राहा रे, तिथं गद्दारी करू नको। समस्त शिवसैनिकांच्या वतीनं तुम्हाला आदरांजली जोड गद्दारांनो। शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव साहेबांची तुम्ही सगळ्यांनी गद्दारी केली म्हणून आम्ही तुम्हाला आदरांजली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आमचे सर्व पदाधिकारी आज पिंडदान केलेलं आहे। हिंदू धर्मामध्ये पिंडदान मेल्यानंतर करतात, परंतु आम्ही पिंडदान हे 6 वडवे निघून गेलेले आहेत, हे गद्दारी केलेले आहेत, पैशासाठी गद्दारी केलेल्या आहेत। जेव्हा एकनाथ शिंदेला रिक्षावाल्यापासून मुख्यमंत्री केला, परंतु तो सुद्धा गद्दारी करून परत आमच्या पक्षाचे माणसं फोडण्याचं काम करतो, जे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। ह्या लोकांना फक्त पैसा पाहिजेला आहे। शिवसेनेच्या कष्टातून घामातून ह्या लोकांना निवडून आणला, परंतु ह्या लोकांना स्वतःच्या ऐश्वर्यासाठी, स्वतःच्या बायका पोराच्या ऐश्वर्यासाठी 100 कोटी घेऊन फुटतात। परंतु आम्ही शिवसेना पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहून 6 गेले तर 6 लाख निर्माण करायची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि सोलापुरातील शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर आहे। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून ही जी 6 गद्दार खरकट खाऊन गेलेले आहेत, पैशाचं खरकट खाल्लेलं आहे, तरी त्यांना या ठिकाणी खरकट ठेवून आम्ही श्रद्धांजली वाहिलेले, पिंडदान केलेलं आहे। शिवसैनिक हा कधी कमजोर नव्हता, सर्वसामान्य असेल, परंतु निष्ठा आहे त्याच्याकडं। खाल्ल्या मिठाला जागणारी औलाद आहे आमची शिवसेनेची। परंतु ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेनी शिवसेनेचे 6 आमदार जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर, उद्धव साहेबांच्या मशाल या चिन्हावर निवडून आले होते, ते पैसे देऊन पळून नेले, याचा आमच्याकडे कुठेतरी रोष आहे मनामध्ये। त्यामुळं या खरकट्यांना हे खरकट टाकून आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे। हे मेले, परंतु आम्ही परत अजून 6 नवीन खासदार निवडून आणू शकतो शिवसेनेचे, एवढी धमक आमच्यात आहे। आणि उद्धवजींचे हात हा शिवसैनिक रक्ताचे पाणी करून बळकट केल्याशिवाय राहणार नाही।